नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भावा बहिणीला नमस्कार. आले गप्पा मारायला बाहेर, जरा बोलले शेजारच्या बायाने सगळ्या बसल्या तिकडे बी दोघी चौघी. सांगते घरानं त्यांचं ऐकावं, आपलं सांगावं काय आयुष्यात आहे. ऐकले हो का, काय सांगायचं ऐका की. आपल्या घरात भांडणं कवा लागत नाही ती, बाहेरची लावून देतात म्हण. आता सासू गेली, महिना होऊन गेले. सासू गेली त्याला बी महिना, मासिक एक झालं, महिना होऊन गेलं. तर सासू गेल्यावर दुसऱ्या दिवशी एक जण आली चहा घेऊन. काय सांगायचं तुम्हाला ऐका. ह्या बाजूला एक जाऊ बसली, ह्या बाजूला एक जाऊ बसली. ती चहा घेऊन आलेली काय म्हणती, कुणी एकी कुणी आणत नाही, भांडणं लावून द्यायची माझ्या बघायचं. हिला म्हणते तुमच्या घराला कुलूपच होतं बाय. हो का, असा पदर घेतला, भांडणं लावून देणार नाहीची कमाल. तुमच्या घराला कुलूप होतं आणि हिकडलेला म्हणते तुमच्या बी गेटला कुलूपच होतं बाय, म्हणून इकडं आले चहा घेऊन. अगं तू कशाला आलती चहा घेऊन? मी एवढी मोठी कण घेऊन दोघीच्या मध्ये बसले, मला काय म्हणे ना. हिला म्हणते तुमच्या घराला कुलूप होतं म्हणून चहा घेऊन आले. हिला म्हणते तुमच्या घराला काय तुमच्या गेटला बी कुलूप होतं म्हणून चहा घेऊन आले. अगं बाय तुझे चहा वाचून राहिले का? म्हणून माझं माता बहिणीला सांग, नाही कुणी ऐकायचं नाही, कुणाचं ऐकून आपली घरं पोडायची नाही. ती हे काय होतं माहिती आहे का, माझ्याच घरातलं सांगितलं उदाहरण. जावाची भांडणं लावून देणाऱ्या कोण आहे त्या, ह्या बाहेरच्या बाया आहेत त्या. मग तिनंच म्हणायचं असतं बाया तुमची बी थोरली जाऊ इथं बिन चहाची राहिली असती किंवा, म्हणून मी चहा घेऊन आले. बरोबर आहे का. इतकी आणावी कोणाची बी ऐका तुम्ही. भांडणं कोणाच्या घरात लावणी, भावाची भांडणं लावणी, जावाची भांडणं लावणी कवाच. मी खरं सांगते, माझ्या माता बहिणीला तीच सांगणार, लोकांचं ऐकायचं नाही, आपल्या सासूनांना बी कवा भांडणं करायची नाही आणि काहीच नाही. ते आमच्या जावाचं सांगितलं, त्या चहावून उदाहरण निघलं. आपलं काय राहिलं का? नाही राहिलं. त्या पोरीचा टाळ राहिला की खेळत गेली क्या हो तशीच. ईश्वरीचा टाळ राहिला की तुम्ही वा तेव्हा का ती पोरगी खेळत, ईश्वरी टाळ राहिला का तुझा? जय बजरंग बली. हा तुझा मोबाईल वाजला दिसते रे स्वप्नील, आहे का नाही. हां तर तुम्हाला सांगते, कुणाचं ऐकून बाईने घरं फोडून आपलं सगळ्यांना काय ते तोंडावर बोलून दान हसत खेळत राहा. भावाने एकूण एकाला सांगा, ही जग काय म्हणत असतं, तू हितलं गिनती तिथलं गी. लांबून भावाची बी भांडणं लावतात आणि मजा बघतात, जावाची भांडणं लावतात आणि मजा बघतात. पण हे चांगलं नाही. कोणाची बी एकी आणावी म्हणावं, अगं बाई तुझी जाऊ तिकडं दुखासुखात आहे, तू इकडं कशाला बसली, याजात जाऊन. पण ती बाजूची काय म्हणते, नको तू जाऊ, तुला नाही फोन आला, नको तू जाऊ, बस इथं. जावा कवा बी एकच असते त्या. मग ती जाऊ तिला सांगणारच की ही अशी म्हणली होती ताई तुमच्या हिशी, म्हणून मी तुमच्याकडे इतके दिवस आले नाही बघा. कवा बी सांगणार, एकी आल्यावर सांगतात बरं का खरं सांगतात आहे का नाही. हां जाऊ दे आपल्याला म्हणा अभंग. होय अभंग म्हणा. कोणचं म्हणतात तुम्हाला, कोणचं येतंय? कोणचं बी तुम्ही म्हणता ते सवता माळ्याचा म्हणायचा म्हणा, संत सवता माळ्याचा. हा म्हणा. लसूण मिरची कोथंबिरी म्हणू लागा मोठ्यानं बघा. लसूण मिरची कोथंबिरी अवघा माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी. मोठा नाळा विहिरा दोरी, मोठा नाळा विहिरा दोरी अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. लसूण मिरची कोथंबिरी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. इथं बस पिले, तिथे बस ये. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ऊस गाजर रताळू, ऊस गाजर रताळू अवघा झाला सी गोपाळू, अवघा झाला सी गोपाळू. लसूण मिरची कोथंबिरी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा माझा हरी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावत माने केला
भाजीला गळा लसूण मिरची कोथंबिरी लसूण मिरची कोथंबिरी आवगा माझा हरी 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 कांदा मुळा भाजी आवगे विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आवगे विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आवगे विठाबाई माझी. अगं तुझा टाळ आहे का इकडे तर इकडे की बघ ना तुझा एक टाळ इकडे इकडे येतो जरा इकडे इकडे फिरे की चौकडे बघ इकडे इकडे फिरवी जा की कॅमेरा जरा बघ ईश्वरीचा टाळ आहे काही तिथंच राहिला होता तुझा टाळ बघा म्हणून कुणी कुणाच्या घरात भांडणे लावायचे नाही सगळ्यांनी हसून खेळून राहायचं कवा नाही कवा जावा जावा एक जायला की ते म्हणतच असते ते हिनं मला सांगितलं म्हणून ताई तुमच्याकडे आले नाही ती म्हणत असते तिनं सांगितलं म्हणून मी आले नाही तर सगळ्या माता बहिणीला माझा नमस्कार आहे बरं का.